नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय. माझं नाव लोंढे चंद्रकांत परसराम, मराठा सेवक वसमत. बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आम्हाला पूर्वी प्रमाणपत्र काढायचे कसे ते सांगा. रोजचे 10-20 लोकांचे फोन आहेत आणि त्यांची समस्या आहे की बाबा आमचे प्रमाणपत्र GR निघून 2-4 दिवस झाले पण आमच्या प्रमाणपत्रांना अजून सुरुवातच झाली नाही. तर त्या बांधवांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. लक्षात आपण घेतलं पाहिजे की शासनाने एक समिती नेमलेली आहे गाव पातळीवर. त्या समितीमध्ये महसूल ग्रामाधिकारी असेल, आणखीन कृषी सहाय्यक असेल आपला, आणि त्याच्यानंतर एक ग्रामपंचायत अधिकारी असेल. ह्या 3 लोकांची समिती नेमलेली आहे. या समितीला शासनानं काल पत्र काढले उपसचिवानं, आणि पत्र काढल्यानंतर त्या लोकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यांची एक कार्यशाळा होणार आहे आणि त्यांची कार्यशाळा झाल्यानंतर आपल्याला गाव पातळीवर प्रमाणपत्र काढण्यासाठी ते आपल्याकडे येणार आहेत. मग त्यावेळेस आपल्या ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी आपण त्यांना दाखवायच्या. आपल्याकडे असतील तर ऑनलाईन असतील, त्यांच्याकडे महसूल विभागाकडे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या कुणबी नोंदी आहेतच. परंतु आपण सुद्धा सांगायचं की बाबा ही आमच्या कुळातली नोंद आहे, ही आमच्या कुटुंबातली नोंद आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक वंशावळ तयार करायची आणि ती वंशावळ तयार करून आपल्याला त्यांना सादर करायची. त्याच्यानंतर ते तपासतील आणि त्याच्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र आपले जे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा तहसीलचे तहसीलदार वगैरे मॅडम वगैरे जे काही सर असतील ते आपल्याला प्रमाणपत्र देतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की बाबा आपल्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काय अडचणी येत आहेत. त्यापूर्वी आपल्या लक्षात येणार नाही की आपल्याला प्रमाणपत्र काढायचेत कसे. हे अगोदर काढले होते आपण, अगोदर कुणबी नोंदी सापडल्या होत्या. आपण वंशावळ मंडळ अधिकारी असतील यांच्या मार्फत आपली चौकशी होऊन वंशावळ जुळवून आपण हे प्रमाणपत्र काढले होते. परंतु आता गाव पातळीवर एक स्पेशल समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व प्रमाणपत्र काढायचे. त्या पद्धतीनं आता आपल्याला काम सुरू करायचं. आपल्या दादांनी 2 दिवसापूर्वी सांगितले की 17 तारखेला म्हणजेच 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापर्यंत आमच्या बांधवांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं आता कारवाई सुरू झालेली आहे आणि आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये बऱ्याच बांधवांचे प्रमाणपत्र आपल्याला निघालेले आपल्याला दिसणार आहेत. आणि त्यावेळेस आपण प्रत्येक असं आपण नंतर एक व्हिडिओ तयार करणार आहेत स्पेशल की आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत, काय काय समस्या आल्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या सर्व बांधवांचे प्रमाणपत्र काढून घ्यायचे. त्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की ज्यांचे मुलं 10वी-12वीला आहेत त्यांना आपण अगोदर प्रमाणपत्र काढू द्यायचे, म्हणजे गोंधळ उडणार नाही. आणि ज्यांचे मुलं लहान आहेत त्यांना आजच प्रमाणपत्राची गरज नाही, त्यांनी आपण थोडंसं थांबूया. म्हणजे ह्यांचे झाल्यानंतर आपल्याला काढायचे प्रमाणपत्र तर सर्वांनाच काढायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्या गाव पातळीवर जे मराठा सेवक असतील आपले, त्या सर्व मराठा सेवकांनी यांना सपोर्ट करायचा, यांना मदत करायची. ग्राम पातळीवर जी समिती आहे त्या समितीला आपण सर्वांनी सहकार्य करायचे, जेणेकरून आपले प्रमाणपत्र जास्तीत जास्त निघतील आणि सर्वांना सहकार्य होईल. आणि आपण जे काही अपडेट आले असतील किंवा काही अडचणी आलेल्या असतील आपल्याला प्रमाणपत्र काढता वेळेस, त्या सगळ्याच अडचणी किंवा प्रमाणपत्र कशा पद्धतीनं काढायचं, ही समिती कसं काम करणार आहे हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सर्वजण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. जय जिजाऊ जय शिवराय.